आता जर तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला आणि तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आपण Android घ्यायच्या खूपच जवळ होतं. प्लीज जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपण CapCut क्रिएट केलेला आहे. जर तुमच्याकडे CapCut नसेल तर स्क्रीनवरती पाहू शकता. आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये जे पण यूज केले ऑल मॅटर आहे ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा देत असतो. आणि ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळून जाईल. जेथून पण तुम्हाला सोपं वाटेल तेथून जाऊन तुम्ही यूज करू शकता. आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमच्या इथे CapCut ओपन करायचं आहे. CapCut इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. इथून तुमचा जो फोटो इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर इथून आपण हा जो फोटो इथून सिलेक्ट करून घेतल्यानंतर इथे तुम्हाला रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. 9.16चा रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून 2 बटन इथून अशा सेट करायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली त्या पहिल्या इनव्यूट यायचं अशा प्रकारे. हे ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला जो मॅटरमध्ये हा बीटमा व्हिडिओ दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. बीटमा व्हिडिओ इथे ॲड केल्यानंतर त्याच बीटमा व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. इथे थोडं स्क्रोल करू इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. इथे जे आपलं सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल. आता आपला हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. जेवढी ह्या सॉन्गची लेंथ आहे तेवढी ह्याच्या फोटोची लेंथ आहे ती न्यायची. नेल्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली जेथून हा बीट बदलत आहे तेथून हा जो फोटो आहे तो तिथून स्प्लिट करायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल इथे आपली बीट अशा चेंज होत आहे. तर सिम्पली इथून आपल्या त्याच फोटोवरती क्लिक करू तर स्प्लिट करायचं. पुन्हा याच्या पुढची बीट इथे चेंज होते तर इथून स्प्लिट करायचं आहे. पुन्हा इथून स्प्लिट करायचं अशा प्रकारे जेथून आपले बीट बदलत आहेत तेथून. तर अशा प्रकारे हा जो फोटो आहे कट करत शेवटच्या बीट मार्कपर्यंत आणायचं. म्हणजे 40 बीट दिल्यात तर 40 वेळा इथून कट करत आणायचं शेवटच्या बीट मार्कपर्यंत. इथून हा व्हिडिओ कट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली हा जो बीट व्हिडिओ इथून डिलीट करून टाकायचा आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा पहिला फोटो सोडायचा, दुसरा जो फोटो आहे ते त्या फोटोवरती क्लिक करायचे. थोडे इथे स्क्रोल करायचे. तुम्हाला ट्रान्सफॉर्म ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून एकदा मिररवरती टॅप करायचं. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचा आहे. आणि सिम्पली त्यावरती क्लिक केल्यानंतर मिररच्या ऑप्शन ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन मिररच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. हेच तुम्हाला काय करायचं इथून बघू शकाल की म्हणजे 4 आणि 6च्या मध्ये जो टिंब आहे त्याच्या मागचे जे पण फोटो असतील त्यांना अशा हा जो इफेक्ट आहे तो मिररचा इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर फोटो ब्लॅक अँड व्हाईट करायचा असेल तो कसा करायचा, सिम्पली त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. थोडे इथे स्क्रोल करायचे आणि ॲडजस्टवरती क्लिक करू इथून सॅच्युरेशनवरती क्लिक करायचं आणि मायनस करायचं. त्याच्यानंतर हा जो फोटो इथून ब्लॅक अँड व्हाईट होऊन जाईल. तर अशा वेळेला तुम्हाला फोटो इथून ब्लॅक अँड व्हाईट करून घेऊ शकता तुम्ही. तर मी काय करतो इथून आता बीटनुसार हा जो फोटो इथून कट करून घेतो. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण सर्व फोटो आहे ते इथून बीटनुसार इथून स्प्लिट केलेले आहेत. आता तुम्ही अशा फोटो आहेत ते इथून स्प्लिट केल्यानंतर आता सिम्पली काय करायचं आहे, हा जो पहिला फोटो आहे तिथे त्या फोटोवरती क्लिक करायचं. ॲनिमेशनचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. इथे इनमध्ये थांबायचं. या पहिला जो फोटो आहे आपल्या त्या फोटोला सिम्पली रॉक व्हर्टिकल जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्या रॉक हॉरिझॉन्टल हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. हे दोन इफेक्ट आपल्याला रिपीट करत आहे ना, सिम्पली 4 सेकंदाचे तिथला जो फोटो आहे तिथपर्यंत इथून हे जे इफेक्ट आहे रिपीट करत आणायचे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो असेल ना तिथे यायचं आहे. म्हणजे 5 सेकंदाचे तिथला फोटो तिथे आल्यानंतर कॉम्पोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. येथे तुम्हाला आहे ना स्पिनिंग टॉप 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथे यायचं आहे. या फोटोला आपल्या रोल इन अँड आउटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आहे ना रोल इन अँड आउट 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्या स्ट्रेच अँड डिस्टोरचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या प्लंडोमा 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटोला प्लंडोमा 2चा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्या वेव्ह अँड स्लाईडचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला ना स्लिप अँड स्लाईड 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्या स्लिप अँड स्लाईड 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्या स्लाईड अँड वेव्हचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला ट्रेन 1चा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला ट्रेन 2चा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथे आल्यानंतर इंच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकलचा जो इफेक्ट आहे इथून या फोटोला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. घेतल्यानंतर सिम्पली त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. येथे आल्यानंतर कॉम्पोचे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. या फोटोला आपल्याला सिम्पली रोल इन अँड आउटचं 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचं. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला रोल इन अँड आउट 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचं. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो असेल इंच ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला येणार रॉक हॉरिझॉन्टल हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथे यायचे आणि येथे आता आपल्या कॉम्पोच्या ऑप्शनमध्ये यायचे. कॉम्पोच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर यामध्ये तुम्हाला स्लाईड अँड स्लिप अँड स्लाईड 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटोला स्लिप अँड स्लाईड 1चा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला डिस्टोराइडचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो असेल त्या फोटोला आपल्या प्लंडोमा 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो प्लंडोमा 2चा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोपाशी येऊन या फोटोला आपल्या स्ट्रेच अँड डिस्टोरचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्या स्लिप अँड स्लाईड
टूचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला डिस्टो राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपला अंडमा टूचा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला येणार डिस्टो राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोपाशी येऊन त्या फोटोला आपल्याला डिस्टोर लेफ्टचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या स्ट्रेच अँड डिस्टोरचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोपाशी येऊन इथे इनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकलचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला रॉक हॉरिझॉन्टल हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोपाशी येऊन इथे आपले इंच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टोरचा जो इफेक्ट आहे इथून या फोटोला सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे ते द्यायचं आहे. आता इथे आल्यानंतर इंच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. इथे इंच ऑप्शनमध्ये आल्यानंतर या फोटोला आपल्याला रॉक व्हर्टिकल इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचं आहे. रॉक व्हर्टिकल इथून इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर जे पण आपले फोटो आहे त्या सर्वांना इथून हे जे इफेक्ट आहे इथून ॲड होऊन जातील. हे सर्व इफेक्ट इथून ॲड झाल्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्यांदा द्यायचं इफेक्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं आहे फीडबॅकवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ना ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला डायमंड झूमचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. हे जे इफेक्टची लेंथ आहे ना जो आपला 4 सेकंदाची तिथला फोटो आहे तिथपर्यंत आणून ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून ते स्पीड 10 ठेवायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या पहिल्यांदा जुटत थांबायचं. आता तुम्हाला इथे बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्ट्रोकच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला ना फिंग्रो ग्लेअर हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्या जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा पण हा 4 सेकंदाची तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड संपूर्ण येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं आहे हा जो आपला 6 सेकंदाची तिथले जे हे 2 फोटो आहेत तिथे यायचं आहे. येत्यानंतर तुम्हाला आहे ना सिम्पली बॉडी इफेक्टवरती क्लिक करून क्लिक केल्यानंतर तुम्हाला ग्लोईंग स्लाइसमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला मेकॅनिकल नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचं आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल 6 सेकंदाची तिथला फोटो आणि त्याच्या पुढच्या फोटोला ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं 8 सेकंदाची तिथला जो हा फोटो आहे तिथे यायचं आहे आणि इथून सिम्पली व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला बटरफ्लायच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला पहिलाच इफेक्ट बटरफ्लायचा मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. 8 सेकंदाचे तिथले जे आपले 6 फोटो आहे तिथून त्या फोटोला ठेवायचा आहे हा जो इफेक्टची लेंथ आहे ती. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला आहे ना 11 सेकंदाचे तिथला जो फोटो आहे मागचा 11 सेकंदाच्या मागचा फोटो तिथे यायचं. पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून बटरफ्लायच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला बटरफ्लाईज हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल ना 11 सेकंदाचे तिथले जे हे आपले 6 फोटो आहे तिथला ठेवायचे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला हा जो 13 सेकंदाचे तिथला फोटो आहे जिथून आपण स्प्लिट केला तिथे यायचं आहे. येत्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला इथे स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला 3 लेअर मिरर हा जो इफेक्ट आहे तुम्ही जाय सिम्पली इथून सिलेक्ट करायचे. ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल ना 13 सेकंदाचे तिथल्या फोटोपासून म्हणजे किती फोटो आहेत आपले 8 म्हणजे 13 सेकंदाचे तिथले जे 13 सेकंदाच्या पुढचे जे 8 फोटो असतील ना त्या फोटोला सर्वांना हा जो इफेक्ट आहे त्याची लेंथ ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून व्हर्टिकल तुमच्या फोटोना सर इथून ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच इफेक्टवरती क्लिक करून डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. जी डुप्लिकेट लेअर झाली त्यावरती क्लिक करून इथे आपल्याला आहे ना लवच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला आहे ना मिनी रिम्बोचा हा जो इफेक्ट आहे तिथून मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करायचं अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हे जे आपले ना शेवटचे 4 फोटो आहे ना 4था फोटो शेवटून 4था जो फोटो आहे तिथे यायचं आहे आणि बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ग्लोईंग स्लाइसमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला हॅलो नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून हे ज्या इफेक्टची लेंथ असेल सिम्पली शेवटचे 4 फोटो आहेत त्यांना ठेवायचे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.